स्वागतम सुस्वागतम। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री उमेशजी गिरवलकर सर यांचं आगमन झालेलं आहे। मी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तसेच संस्था पदाधिकारी विद्यालयाचे मुख्याध्यापक यांना विनंती करतो की त्यांनी आसनस्थ व्हावं। विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी आपण विद्यालयामध्ये क्रीडा स्पर्धा घेत असतो। त्या क्रीडा स्पर्धा घेण्याकरता आपण एका विशेष सप्ताहाचं आयोजन करत असतो। त्या सप्ताहाचं उद्घाटन म्हणून आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख उद्घाटक श्री उमेशजी गिरवलकर सर, माजी क्रीडा शिक्षक तसेच सध्या मुख्याध्यापक म्हणून ते सध्या कार्यरत आहेत। आपल्या संस्थेचे सचिव माननीय श्री कमलकिशोरजी अग्रवाल सर व मुख्याध्यापक पर्यवेक्षक यांचं मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। या कार्यक्रमाची सुरुवात मंगलमय गीताने करण्याची विनंती संगीत शिक्षिका स्वप्नाली पुणेकर मॅडम व संगीत शिक्षक चव्हाण सर व विद्यार्थी चमूस करतो। धन्यवाद सर। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांनाच खेळाबद्दलची आवड असते। सर्वात जास्त आवडणारी तासिका म्हणून आपण क्रीडा तासिकेकडे पाहत असतो। महाराष्ट्रामध्ये 15 जानेवारी हा दिवस आपण महाराष्ट्र क्रीडा दिन म्हणून साजरा करत असतो। खेळाबद्दलचं महत्त्व आपल्याला लक्षात यावं याकरिता असे दिनविशेष आपण सादर करत असतो। भारत सरकारतर्फे सुद्धा 29 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो।
हा दिवस मेजर ध्यानचंद यांच्या स्मरणामध्ये आपण साजर करत असतो। मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री गिरवलकर सर यांना विनंती करतो यांनी प्रतिमा पूजन करावे। मेजर ध्यानचंद यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 रोजी अलाहाबाद या ठिकाणी झाला। हे एक महान हॉकीपटू होते। त्यांनी भारताला 3 ऑलिम्पिक पदक जिंकून दिलेले आहेत। 1928च्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये एकूण 14 गोल करणारे मेजर ध्यानचंद यांच्या स्मरणामध्ये भारत सरकारतर्फे राष्ट्रीय क्रीडा दिन आपण साजरा करत असतो। त्यांना हॉकीचे विधान म्हणून सुद्धा ओळखले जाते। त्याच दिवशी भारत सरकारतर्फे खेलरत्न पुरस्कार सुद्धा देऊन भारतातील विशेष खेळाडूंचा सत्कारही करण्यात येतो। धन्यवाद सर। यानंतर अतिथी देवो भव या संकल्पनेनुसार आजच्या प्रमुख उद्घाटकाचा सत्कार करण्याची विनंती माननीय श्री संस्था सचिव कमल किशोरजी अग्रवाल सर यांना करतो। शॉल अतुल देवगावकर लिखित बोलिले जे संवाद एलकुंचवार हे पुस्तक व बुके देऊन सरांचा सत्कार केला जात आहे। शाल बुके वाटू देवकर लिखित बोलिले जे पुस्तक देऊन सरांचा सत्कार केला जात आहे। यानंतर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करण्याची विनंती विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री रमाकांत स्वामी सर यांना करतो। आपल्या विद्यालयातील शालेय क्रीडा सप्ताहाचे उद्घाटक आजचे प्रमुख अतिथी माननीय श्री उमेशजी गिरवलकर सर, आपल्या शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय कमल किशोरजी अग्रवाल साहेब, नरमितवार साहेब, विद्यालयातील पर्यवेक्षक श्री गिरीश कुलकर्णी सर, श्री राहुल पांचाळ सर, विद्यालयातील आपण सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि ज्यांच्यासाठी या क्रीडा सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे ते आपण सर्व विद्यार्थी। मी विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू भगिनींना विनंती करतो की आपण सर्वांनी बसून घ्यावं, सगळ्यांनी बसून घ्या। आपण दरवर्षीच क्रीडा सप्ताहाचं आयोजन विद्यालयामध्ये करतो। या निमित्तानं क्रीडा सप्ताहाचं आयोजन केल्यावर सर्वच विद्यार्थ्यांना या क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होता येतं। प्रत्येक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावं यासाठीच एक आठवडाभर आपण हे सगळे क्रीडा प्रकार घेत राहतो आणि त्याला जोडूनच मग वर्षभर आपल्या शाळेतील जे विद्यार्थी बाहेर वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांमध्ये जाऊन त्यांनी बक्षीस प्राप्त केलेले आहेत अशा विद्यार्थ्यांचाही सत्कार या ठिकाणी करतो। या कार्यक्रमामध्ये फक्त आपण आज राज्य स्तरावर सहभागी झालेले, राष्ट्रीय स्तरावर आणि एक विद्यार्थी आपला आंतरराष्ट्रीय खेळाडू सुद्धा झालेला आहे, यांचं या ठिकाणी अभिनंदन केलं जाणार आहे। बाकी विभागीय पातळीवर खेळलेले, जिल्हा स्तरावरील आणि या क्रीडा सप्ताहामध्ये बक्षीस मिळवलेले त्या सर्व विद्यार्थ्यांचं बक्षीस वितरण आणखी एक स्वतंत्र कार्यक्रम घेऊन आपण पुढच्या आठवड्यात करणार आहोत। विद्यार्थ्यांनो, खेळावर आपल्या संस्थेचं अभ्यासाबरोबर सर्वच गोष्टीवर लक्ष असतं। तुमचा विकास चांगला झाला पाहिजे यासाठी सर्व सुविधा ही संस्था तुम्हाला देत असते। तुम्ही अभ्यास तर करताच, 10वी बोर्ड परीक्षेचा निकाल तर सर्वोत्तम लागतो, स्कॉलरशिपचा निकाल असेल, बाकी सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्ही खूप चांगले मार्क्स गुणवत्ता मिळवता।
पण बाकी सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीनं ज्या ज्या काही गोष्टी तुम्हाला शालेय जीवनात मिळायला पाहिजे त्यासाठी आपली संस्था खूप आग्रही असते. त्याच्यातूनच क्रीडा स्पर्धा सप्ताह सुद्धा ठेवला जातो. यासाठी सुद्धा संस्थेचा सतत आग्रह असतो. आपल्या शाळेमध्ये आजकाल तुम्ही बाहेर बघा, बऱ्याच शाळांमध्ये मैदान सुद्धा खेळायला नाही, पण आपल्या शाळेमध्ये एवढं सुंदर मैदान संस्थेने उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि तुम्हाला माहीत आहे 3 क्रीडा शिक्षक आपल्या शाळेमध्ये जे तुमच्या खेळाचं कौशल्य वाढवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत असतात. कारण खेळाचं सुद्धा जीवनामध्ये फार महत्त्व आहे. शाळेत अभ्यासामध्ये सुद्धा तुम्हाला खेळाचा विषय दिलाय तर त्या विषयाचं नावच आहे आरोग्य व शारीरिक शिक्षण. म्हणजे हा विषय आरोग्याशी संबंधित आहे आणि आरोग्य हा विषय सगळ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा असतो. म्हणून याच्यातून तुमचं आरोग्याचं शिक्षण व्हावं, तुम्ही चांगले खेळ खेळावेत आणि खेळामध्ये सगळ्यात एक महत्त्वाचा गुण जो आपल्यात निर्माण होतो तो खिलाडू वृत्ती. खिलाडू वृत्ती म्हणजे काय? यश अपयश पचवण्याची क्षमता. खिलाडू वृत्ती नसलेल्या विद्यार्थ्यांना यश मिळालं तर ते हवेत तरंगत राहतात आणि अपयश मिळालं तर लगेच नैराश्यात जातात. पण खिलाडू वृत्ती ज्यांच्यात निर्माण झालेली असते ते यश अपयश दोन्हीकडे सारख्या पद्धतीनं पाहतात. तुम्ही पाहत असाल खेळामध्ये 2 जण खेळत असताना जो जिंकलेला असतो त्याचं लगेच हरलेला विद्यार्थी किंवा हरलेली व्यक्ती खेळाडू त्याचं जाऊन अभिनंदन करतात. म्हणजे हे स्वीकारणं, ही जी खिलाडू वृत्ती आहे ती खेळातून निर्माण होते. म्हणून आपण खेळामध्ये सुद्धा अतिशय खेळाला आपल्या संस्थेनं महत्त्व दिलेलं आहे, सगळ्या सुविधा पुरवलेल्या आहेत खरं तर. म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण दरवर्षी या क्षेत्रामध्ये ज्यांनी खूप चांगलं कार्य केलेलं आहे, क्रीडा क्षेत्रामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे, अशा व्यक्तींना बोलावतो, त्यांच्या हस्ते तुमचा गौरव करतो आणि मग या विषयावरचं त्यांच्याकडनं आपल्याला मार्गदर्शन सुद्धा ऐकायला मिळतं, जेणेकरून या विषयाचं जीवनातलं महत्त्व आपल्या लक्षात येतं. आज असेच एक पाहुणे बोलावलेले आहेत. खरं तर भाऊंना मी धन्यवाद देतो की हे 3रं वर्ष आहे भाऊला पाठोपाठ मी देशी केंद्रामध्ये शिक्षकच क्रीडा शिक्षक बोलवत आलो. 2 वर्षापूर्वी चाकूरकर मॅडमना बोलावलं, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त क्रीडा शिक्षिका, राष्ट्रीय स्तरावर अनेक ठिकाणी त्या जाऊन आल्या होत्या. त्यानंतर गेल्या वर्षी बुरांडे सरांना बोलावलं, संघटनेचे मोठे नेते आणि क्रीडा शिक्षक म्हणून प्रसिद्ध होते. यावर्षी मी देशी केंद्रामध्येच 33 वर्ष क्रीडा शिक्षक म्हणून ज्यांनी सेवा केली त्या उमेश गिरवलकर सरांना मी बोलवलेलं आहे. मी याच्यासाठी यांना बोलवलेलं आहे 2-3 वर्ष की मी क्रीडा क्षेत्रातलं यांचं काम स्वतः पाहिलेलं आहे. या विषयासाठी ते किती वेळ देतात, विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं मार्गदर्शन करतात याचा मी स्वतः साक्षीदार राहिलेला आहे. गिरवलकर सर नोकरीला लागल्यापासून सेवानिवृत्त होईपर्यंत जवळजवळ 125च्या आसपास विद्यार्थी त्या शाळेतले राष्ट्रीय खेळाडू झालेले. 4-5 शिक्षक, प्रत्येक क्रीडा शिक्षक एक कुठला तरी गेम घेणार, कुणी कबड्डीचा, कुणी खो खो असेल, कुणी बॅडमिंटन असेल. गिरवलकर सर बास्केटबॉलचा खेळ घेतलेले आणि त्यांचे हाताखाली घडलेले अनेक बास्केटबॉलपटू हे अनेक शाळांमध्ये कॉलेजमध्ये शिक्षक प्राध्यापक म्हणून आज काम करतात. सरांचं योगदान असं आहे की तुम्हाला अनेकांना माहिती असेल, दुपारची शाळा सुटली 5:30ला की 5:30 ते संध्याकाळी 8-8:30 पर्यंत सर शाळेमध्ये उपस्थित असायचे. 2-3 फोकस लावलेले आणि त्या ठिकाणी 50-100-150 विद्यार्थ्यांचा खेळ चालू असायचा. शालेय वेळेमध्ये हे अवांतर विषयाचे शिक्षक फारसं काम करू शकत नाहीत. कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण हे शाळेच्या वेळेशिवाय वेळ देऊन करायचे विषय आहेत आणि याला सरांनी भरपूर वेळ दिलेला आहे आणि विद्यार्थी घडवलेले आहेत. आपल्याही शाळेतले शिक्षक खूप चांगल्या पद्धतीनं काम करतात. राठोड सर असतील, कांबळे मॅडम, हाके सर हे खूप वेळ देत आहेत. निश्चितपणे गिरवलकर सरांकडून सुद्धा त्यांना प्रेरणा मिळणार आहे. त्यांनी ज्या पद्धतीनं काम केलं तसंच काम करण्याची आपल्या शिक्षकांना सुद्धा प्रेरणा मिळणार आहे. म्हणूनच आपल्या शाळेतले विद्यार्थी सुद्धा बाहेर खेळामध्ये एवढे चमकत आहेत, मोठा सहभागी होत आहेत. सर सेवानिवृत्त झाल्यानंतरही स्थिर नाहीत. सेवानिवृत्त झाल्यानंतरही रेणापूर तालुक्यामध्ये पानगाव या ठिकाणी एका इंग्लिश स्कूलवर सर मुख्याध्यापक म्हणून कार्य करतात. असे कर्मयोगी असलेले खरं तर गिरवलकर सर, ते त्यांच्याकडे पाहिल्यावर लक्षात येईल. सरांनी कधीच गाडीचा वापर केला नाही आयुष्यामध्ये.
ना बाईकवर फिरले नाहीत ना फोर व्हीलरमध्ये. सतत सर कुठेही जायचं असेल तर गाडी चालतच जातात. मी आज सरांना विचारलं की शाळेत कुणाला तुम्हाला घ्यायला पाठवू का. सर म्हणले नाही माझी मी येणार आहे. आणि 8:45 वाजता चालत सर हजर झालेले आहेत. हा वेळेचा वक्तशीरपणा असेल, सगळी शिस्त असेल, असे कितीतरी गुण गिरवलकर सरांकडून घेण्यासारखे आहेत. सुदैवानं आम्ही दोघं एकाच वर्षी नोकरीला लागलो. 32 वर्ष आम्ही एकत्रित सेवा केलेली आहे. मी निवृत्त झाल्यानंतर दुसऱ्या वर्षी सर निवृत्त झाले आणि तेही कुठेतरी कामामध्ये आहेत. मी गिरवलकर सरांचं विद्यालयामध्ये हार्दिक स्वागत करतो आणि जे विद्यार्थी विद्यालयातल्या आपल्या राज्यस्तरावर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सहभागी होऊन यश प्राप्त केले, ज्यांचं अभिनंदन होणार आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन करतो. विशेषतः आज क्रीडा शिक्षकांचंही तिघांनी इतका वेळ देतात आम्हाला माहिती होते. कारण कांबळे मॅडम तर पाहतो बाहेर आज विद्यार्थ्यांबरोबर फिरायला अनेक ठिकाणी खूप अडचणी येतात, महिला शिक्षिकाच नसतात. पण कांबळे मॅडमचा स्वतःच पुढाकार असतो, सर या ठिकाणी मी विद्यार्थी घेऊन जाऊ का. तर मग राठोड सर असतील, हाके सर, कांबळे मॅडम हे अतिशय उत्साहाने तुमच्यासाठी काम करतात. तुमचाही तेवढा प्रतिसाद असतो. तुम्हीही खेळाकडे अधिक लक्ष द्यावं अशी अपेक्षा करून पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी म्हणल्याप्रमाणे गिरवलकर सर यांनी आतापर्यंत अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवलेले आहेत. दिवस रात्र त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आहे. धन्यवाद सर. यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक श्री गिरवलकर सर यांना विनंती करतो की त्यांनी क्रीडा ज्योत प्रज्वलन करावे. संस्था पदाधिकारी अग्रवाल सर व सोमानी सर यांनाही विनंती करतो यांनी क्रीडा ज्योत प्रज्वलन करावी. ही क्रीडा ज्योत आपल्या विद्यालयाचे विद्यार्थी हातामध्ये घेऊन मैदानाची परिक्रमा पूर्ण करणार आहे. यामध्ये पृथ्वीराज हा विद्यार्थी 4थी वर्गातील असेल, प्रणव शेळके इयत्ता 6वी वर्गातील, शिवम मठपती इयत्ता 6वी वर्गातील विद्यार्थी, वैष्णवी मुंदडा ही इयत्ता 7वी वर्गातील विद्यार्थिनी, तसेच तनुजा बिराजदार 8वी वर्गातील विद्यार्थिनी असेल. पृथ्वीराज रमाकांत या विद्यार्थ्याला विनंती करतो की त्यांनी आपली परिक्रमा करण्यास प्रारंभ करावा. विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून या विद्यार्थ्यांना प्रतिसाद द्यायचा. कराटे या खेळामध्ये राष्ट्रीय स्तरावर विकाराबाद या ठिकाणी हा विद्यार्थी तृतीय आला होता. दुसरा विद्यार्थी प्रणव शेळके हा 6वी वर्गातील विद्यार्थी आहे. बालेवाडी पुणे या ठिकाणी राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये याने सहभाग घेतला होता. शिवम मठपती इयत्ता 6वी वर्गातील विद्यार्थी, किकबॉक्सिंग राज्यस्तर नांदेड या ठिकाणी झालेल्या स्पर्धेमध्ये या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. द्वितीय पुरस्कार याला प्राप्त झाला होता. त्या ठिकाणी मुलीसुद्धा मुलांप्रमाणे खेळामध्ये अव्वल आहेत या दृष्टिकोनातून वैष्णवी मुंदडा या विद्यार्थ्यांनी इयत्ता 7वी वर्गातील किकबॉक्सिंग राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. तनुजा बिराजदार इयत्ता 8वी वर्गातील विद्यार्थिनी राज्यस्तरावर सातारा येथे झालेल्या किकबॉक्सिंग स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक या विद्यार्थ्यांनी प्राप्त केला होता. या सर्व विद्यार्थ्यांचं आपण पुन्हा एकदा अभिनंदन. स्काउट क्लब गो. मी मान्यवरांनी विनंती करतो की त्यांनी आसनस्थ व्हावे. यानंतर या क्रीडा ज्योत सहभागी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करण्याची विनंती मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री गिरवलकर सर व संस्था पदाधिकारी यांना करतो. सर्वप्रथम पृथ्वीराज या विद्यार्थ्याला विनंती करतो त्यांनी व्यासपीठाकडे यावं. 5 विद्यार्थी समोर येतील. प्रणव शेळके, शिवम मठपती,
प्रणव शेळके जुदो या खेळामधील विद्यार्थी आहे, बालेवाडी या ठिकाणी सहभाग नोंदवला होता राज्यस्तरावर. शिवम मठपती पुढील विद्यार्थी, किक बॉक्सिंग राज्यस्तर नांदेड या ठिकाणी द्वितीय क्रमांक प्राप्त केला होता. वैष्णवी मुंदडा किक बॉक्सिंग द्वितीय क्रमांक राज्यस्तरीय. तनुजा बिराजदार किक बॉक्सिंग राज्यस्तरीय तृतीय क्रमांक. तसेच आणखीन काही विद्यार्थी आपले राज्यस्तर आंतरराष्ट्रीय स्तरावर गेलेले आहेत. यामध्ये श्रेयस दत्तात्रय केंद्रे वर्ग 9 टेनिस बॉल सांघिक खेळामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पोखरा नेपाळ या ठिकाणी तो द्वितीय क्रमांक संघ विजेता प्राप्त केलेला आहे. त्यानंतर ईश्वरी पाटील इयत्ता 9 कराटे कल्याणी मुळे. हर्षल घोटाळे अनुराग सावंत यश सतीश मस्के किक बॉक्सिंग राज्यस्तरीय नांदेड लातूर पुणे या ठिकाणी द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे. आणि खेळाची आवड असणारा विद्यार्थी ओमकार बोरुळे तायकांडो व किक बॉक्सिंग या दोन्ही खेळामध्ये राज्यस्तरीय खेळलेला विद्यार्थी तृतीय क्रमांक प्राप्त झालेला आहे. विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवायचे आहेत. गौरव नरहारे, क्षितिज शिंदे, ऋग्वेद कदम, हकानी शेख, प्रणव शेळके, कुस्ती या खेळामध्ये यांनी राज्यस्तरीय सहभाग नोंदवला होता. पार्थ पवार बॅडमिंटन राज्यस्तरीय अहमदनगर या ठिकाणी द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला विद्यार्थी. या सर्व खेळाडूंना मार्गदर्शन करणारे आमचे क्रीडा शिक्षक यांचंही अभिनंदन करण्याची विनंती मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर यांना करतो. क्रीडा शिक्षक गोरख राठोड सर, शिवराजी हाके सर, क्रीडा शिक्षिका रुपाली कांबळे मॅडम, विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करायचंय. क्रीडा शिक्षिका कांबळे मॅडम, सर्व विद्यार्थी व क्रीडा शिक्षक यांचं पुनश्च एकदा अभिनंदन. स्काउट क्लब गो. धन्यवाद सर. मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर आसनस्थ व्हावे. विद्यार्थी मित्रांनो, खेळ हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत वेगवेगळ्या कामानिमित्त आपल्याला वेगळ्या पद्धतीनं व्यायाम हा आवश्यकच असतो आणि तो आपल्या शारीरिक क्रियेनुसार तो होतही असतो. या खेळाचं महत्त्व आपल्याला समजावं यासाठी आपण विविध शालेय स्पर्धा घेत असतो. त्या स्पर्धेसाठी आपल्याकडं प्रमुख उद्घाटक म्हणून लाभलेले श्री गिरोलकर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. आजच्या या क्रीडा सप्ताहाचं उद्घाटन झालं. या प्रसंगी मी हे जाहीर करतो. या प्रसंगी संस्थेचे सचिव कमल किशोरजी अग्रवाल,
लक्ष्मीकांतजी सोमवाणी या विद्यालयाचे मुख्याध्यापक स्वामी सर, पांचाळ सर, पर्यवेक्षिका जाधव मॅडम, इंजिनियर नरमितवार साहेब, या शाळेचे सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, खरं तर बोलणं हा माझा भाग नाही, मी फक्त कृती करतो. पण आज सरांनी म्हणलं की उद्घाटन म्हटल्यानंतर 2 शब्द बोलावे लागते. काय हरकत नाही, मी तुमच्यासाठी 2 शब्द बोलतोय. पाकळ्याचं गळणं म्हणजे फुलाचं मरण असतं. पाकळ्याचं गळणं म्हणजे फुलाचं मरण असतं. मरेपर्यंत सुगंध देणं असं त्याचं आयुष्य असतं. मरेपर्यंत सुगंध देणं असं त्याचं आयुष्य असतं. असं आयुष्य जगणं म्हणजे जीवनाचं खरं सोनं असतं. असं आयुष्य जगणं म्हणजे जीवनाचं खरं सोनं. खरं तर मित्रांनो, आपण जगत असताना आपल्या कामामुळे, आपल्या कृतीमुळे दुसऱ्याच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा यासारखं दुसरं चांगलं काम नाही. तुम्हाला मी खेळाविषयी जास्त बोलावं का? कारण या खेळाचा उपयोग आपल्याला अभ्यासात होत असतो. खेळामुळे तुम्हाला असं कधी वाटलं का खेळाच्या तासावर आल्यानंतर तुम्हाला घरातला अभ्यास, शाळेतलं काही काम आठवतं का कधी? आठवतं? ग्राउंडवर आल्यानंतर आपण सगळं विसरून जातो. हे जेव्हा विसरतो तेव्हा आपल्या मेंदूला पूर्णपणे आराम मिळतो. आपण माइंड फ्रेश होतो. चांगलं म्हणणे मी चांगल्या शरीराचं, साऊंड माइंड इन साऊंड बॉडी. तर आपण किमान 10 मिनिट तरी आपण व्यायाम केला पाहिजे असं मला वाटतं. आणि व्यायाम केल्यानंतर तुमचं सायन्स सांगतं की ब्लड सर्क्युलेशन सिस्टीम ही खूप चांगली राहते. यासाठी आपल्याला शरीराला जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळतोय आणि तो मिळवण्यासाठी आपल्याला जास्त कष्ट न करता 10 मिनिटंसुद्धा आपण खेळल्यानंतर आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या जीवनामध्ये कुठलंही काम करण्याची जिद्द असली पाहिजे. तुम्हाला या जिद्दीबद्दल एक सांगतो की तुम्ही शेफाली चरक हे नाव ऐकलंय का? नाही. काश्मीरमध्ये राहणारी एक सामान्य कुटुंबामध्ये मुलगी होती आणि वयाच्या 4थ्या वर्षी तिला पोलिओ झाला आणि तिला अपंगत्व आलं. तिच्या वडिलांनी खूप तिच्यावर प्रयत्न केले पण ती काही दुरुस्त झाली नाही. मग त्याला कोणीतरी सांगितलं की पंजाबमध्ये एक वैद्य आहेत आणि ते तिला दुरुस्त करू शकते. पण त्याने आपली सर्व शेती, प्रॉपर्टी जी काय होती ती तिथं सोडली आणि ते पंजाबमध्ये येऊन कष्ट करू लागले. 10 वर्ष सतत कष्ट केल्यानंतर त्यांच्या प्रयत्नाला यश आलं आणि मुलगी थोडीशी पायावर चालू लागली. व त्याने तिथंच पंजाबमध्ये तिला एका शाळेमध्ये टाकलं आणि शाळेमध्ये टाकल्यानंतर ती हळूहळू मुलगी शाळेत येऊ लागली. तिच्या मनामध्ये एक इच्छा होती की मला हे बाकीची मुलं जसं करतात, खेळतात, ॲक्टिव्हिटी करतात तसं मला सुद्धा क्लाइम्बिंगच्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे. व ते 6 महिन्यानंतर सरांना भेटले की सर हे सगळी मुलं खेळत आहेत तर मला सुद्धा क्लाइम्बिंगच्या स्पर्धेमध्ये भाग घ्या. सर म्हणले तुला अगोदर चालता येत नाही, अगोदर चालायला शिक आणि मग नंतर भाग घे म्हणजे. पण सरांनी असं म्हणल्यामुळे ती नाराज झाली नाही. तिनं जिद्द आपली कायम ठेवली आणि सर म्हणले मी पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये तुम्हाला प्रावीण्य मिळवून दाखवेल. आणि त्या मुलीनं पुढच्या वर्षी स्पर्धेत भाग घेतलाच. भाग नाही घेतला तर तिने जिल्हा स्तरावर स्पर्धेमध्ये तिनं प्रावीण्य मिळवलं, प्रथम क्रमांक प्राप्त केला. आणि 5 वर्षामध्ये त्या मुलीनं राष्ट्रीय स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं नाव कमवलं. ती आहे शेफाली चरक. एक अपंग असलेली मुलगी एवढं काम करू शकते. आपल्याला कुठली अडचण आहे काम करण्यासाठी? आहे का? हो की नाही? नाही. आपण किती चांगलं काम केलं पाहिजे. तर आपण आपल्या जीवनामध्ये एक जिद्द ठेवली पाहिजे आणि कुठलंही तुमचं जे काही उद्देश असेल, जे काही तुमचं एम असेल ते एम कायम पूर्ण करायचं, जिद्दीनं पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपले मित्र,
आपली संगत ही चांगल्या मित्राशी असली पाहिजे. चांगल्या मित्राशी का असली पाहिजे? हे समोर दोन मुलं का खेळतात? ही समोरची दोन मुलं इकडच्या दोन मागे का खेळतात तुम्ही माती? की सत्संग. सत्संग म्हणजे चांगली संगती. या संदर्भातलं एक तुम्हाला गोष्ट सांगतो. चांगली संगत का असावी? एकदा नारद मुनी भगवान विष्णूकडे गेले आणि देवांना विचारले की देवा सत्संग म्हणजे काय? देवाने सांगितले ठीक आहे, हरकत नाही, म्हणजे मी तुला सांगतो म्हणले की आपल्या या बोधेनगरच्या पलीकडच्या बाजूला जा, तिथं एक गटर आहे आणि त्या गटरीमध्ये एक किडा राहतो, त्या किड्याला विचारलं. गेले नारद मुनी, ते पाहिलं ते गटरीमध्ये एक किडा होता, त्याला विचारलं सत्संग म्हणजे काय? त्याला विचारल्यानंतर किड्यानं फक्त नारद मुनीकडे पाहिलं आणि तो किडा मरण पावला. नारदजीनं परेशान झाले, अरे यानं तर मला काहीच उत्तर दिलेलं नाही, मग काय करायला हवं? मग परत देवाकडे गेले, म्हणजे देवा असं असं झालं म्हणले आणि तो किडा मेला म्हणले, आता मी काय करू म्हणले. ठीक आहे, हरकत नाही म्हणले, तिथंच बाजूला एक कुंपणावर सरडा बसलेला आहे म्हणजे, आणि त्या सरड्याला जाऊन तुम्ही विचारा की सत्संग म्हणजे काय. नारदजी परत गेले, जाऊन त्या सरड्याला विचारले की सत्संग म्हणजे काय. सरड्यानं परत नारद मुनीकडे पाहिलं आणि तो सरडा मरण पावला. नारदजी परत भगवान विष्णूकडे गेले आणि त्याने तिला विचारलं तेव्हा हे असं का झालं. ठीक आहे म्हणले, हरकत नाही म्हणले, तिथंच पुढे जा, त्या गावामध्ये एका गायीनं वासराला जन्म दिलेला आहे आणि तुम्ही त्या वासराला विचारा. परत नारदजी त्या ठिकाणी गेले, विचारलं, बघितलं की गावात ते नुकतं जन्मलेलं वासरू, एवढं सुंदर वासरू होतं की सगळं गाव ते वासरू पाहण्यासाठी, गायीचं वासरू पाहण्यासाठी आलं. नारदजी घाबरत गेले, समजा जर इथं काही झालं असंच मागच्यासारखं तर लोक मला मारतील म्हणले. तरी घाबरत गेले आणि त्यांनी पाहिलं ते वासरू. सगळे लोक जाईपर्यंत तिथे थांबले आणि हळू जवळ गेले, बघितले आणि सांगितलं की मी सत्संग म्हणजे काय आहे मला सांग. वासराने फक्त एकदाच त्यांच्याकडे पाहिलं आणि वासरू मरण पावलं. नारदजी परेशान झाले, म्हणजे आता काय करायचं, मी जिथं जातोय तिथे सगळे हे मरतात, मग मला सांगणार कोण. मग परत ते भगवान विष्णूकडे, देवा हे काय लावलंस तू, हे असं मला का परेशान करताय. ठीक आहे म्हणजे हरकत नाही, तुम्ही एक काम करा म्हणजे आता त्या राज्यामध्ये राजा आहे आणि त्याला 25 वर्षानंतर मूल झालेलं आहे, ते मूल तुम्हाला सांगेल. नारदजी परेशान झाले, हे ठीक म्हणले, हे मुके प्राणी होते, यांना काही झालं तर मला काही करू शकलं नाही, पण राजाच्या मुलाला जर मी प्रश्न विचारला, राजपुत्राला, त्या बाळाला, तर राजा मला जिवंत सोडणार नाही. नको देवा म्हणले, मला नको, हे काही नको. त्यांनी सांगितलं काय हरकत नाही, तुम्ही जा म्हणले. मग नारदजी परत त्या राज्यामध्ये गेले, सांगितलं की राजाची भेट घेतली आणि विचारलं. मग राजालाही वाटलं की नारद मुनी आपल्या घरी आलेले आहेत, आपलं भाग्य आहे म्हणले. मग त्यांनी त्यांची पूजा वगैरे केली, त्यांना बसायला आसन दिलं. बोला मुनीवर म्हणलं, काय सेवा करू. काही नाही म्हणले, माझ्या मुलाला आशीर्वाद द्या, असं राजानं नारदाला सांगितलं. नारदजी म्हणले ठीक आहे, मी आशीर्वाद देईन, 100% आशीर्वाद देईन म्हणले, पण तो आशीर्वाद असं सगळ्यांच्या समोर देणार नाही, एकांतात मी त्याला आशीर्वाद देईन. राजाने मला ठीक आहे म्हणला. एक रूम सजवली, त्या रूममध्ये पाळणा ठेवला आणि त्या पाळण्यामध्ये बाळाला झोपवलं आणि नारदाला सांगितलं की तुम्ही आशीर्वाद द्या. मग नारदजी भीतच आतल्या रूममध्ये गेले. आतल्या रूममध्ये गेले, त्यांनी बाळाकडे पाहिलं, ते बाळ हे हसलं त्यांच्याकडे पाहून आणि विचारलं की सत्संग म्हणजे काय. तेव्हा त्या बाळाने हसत सांगितलं, म्हणले महर्षी, मी नालीतला किडा होतो, तुमचं दर्शन झालं आणि तुमच्या आशीर्वादानं, तुमच्या दर्शनानं माझा जन्म सरड्याचा झाला. सरड्याच्या जन्मात तुमची भेट झाली
आणि मला गायीचा जन्म मिळाला आणि गायीच्या जन्मात तुमची भेट झाली आणि मला राजपुत्राचा जन्म झाला. हेच सत्संग आहे. म्हणजे चांगल्या संगतीमुळं काय होतं तर आपल्याला अशा पद्धतीनं सांगतो. मी तुम्हाला एवढंच सांगेन या प्रसंगी की आपण नेहमी चांगली संगत ठेवावी. त्यामुळं आपल्या परिसराचं, आपल्या कुटुंबाचं आणि आपल्या देशाचं भवितव्य घडेल आणि आपलं सुद्धा नावलौकिक झाल्याशिवाय राहणार नाही. या प्रसंगी मी एवढंच बोलू शकतो. तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो आणि मला खूप खूप आनंद झाला की तुमच्यासमोर बोलण्याची संधी भेटली. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. विद्यार्थी मित्रांनो, सरांनी आपल्याला किमान 10 मिनिटं व्यायाम करण्याचा संदेश आपल्याला दिलेला आहे. मला आशा आहे सर की आमचे विद्यार्थी हा संदेश निश्चित अनुकरणात आणतील. त्यानंतर जीवनात जिद्द व सत्संग किती महत्त्वाचा आहे याचं महत्त्व आपण वेगळ्या उदाहरणाद्वारे आमच्या विद्यार्थ्याला समजावलं. धन्यवाद सर. यानंतर इयत्ता 9वी वर्गातील काही विद्यार्थ्यांची द्वितीय सत्र परीक्षा चालू असल्यामुळे ते विद्यार्थी या ठिकाणी सत्कारापासून वंचित आहेत. त्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्याची विनंती मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक श्री गिरवलकर सर, संस्था पदाधिकारी श्री सोमानी सर व अग्रवाल सर यांना करतो. इयत्ता 9वी वर्गातील हे सर्व विद्यार्थी विविध खेळामध्ये राष्ट्रीय स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर या विद्यार्थ्यांनी आपलं वर्चस्व दाखवलेलं आहे. या 9वी वर्गातील विद्यार्थिनी सर्व विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. धन्यवाद सर. मी सर्व प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी आसनस्थ व्हावं. यानंतर कार्यक्रमास उपस्थित असलेले संस्था सचिव कमलकिशोरजी अग्रवाल सर यांना नम्र विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय गिरवलकर सर, संस्थेचे सदस्य लक्ष्मीकांतजी सोमानी सर, रमाकांत स्वामी सर मुख्याध्यापक, व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय सदस्य, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी बालमित्रांनो, आजचा हा क्रीडा सप्ताहाच्या आयोजनासाठी आदरणीय गिरवलकर सर यांनी आमच्या विशेष निमंत्रणास मान देऊन उपस्थित राहिले व तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना आम्हाला एक चांगली अशी अतिशय सत्संगाची एक स्टोरी सांगितली. असं एक अनुभवी शिक्षक स्वामी सरांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचं सर्वात पहिले तर मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपण एक चांगल्या संस्थेमध्ये शिक्षण घेत असताना शारीरिक आरोग्याचं काय महत्व आहे, आपल्या शरीराचं, हे सातत्याने कांबळे मॅडम, हाके सर, राठोड सर संस्थेने आपल्याला कायम इथं उपलब्ध करून दिलेलं आहे की आपली शारीरिक वाढ चांगली व्हावी. आज जे काही आपण या वयामध्ये शरीरासाठी कष्ट घेतो तशाच सवयी तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे लागत असतात. सरांनी एक खूप चांगलं सांगितलं की किमान 10 मिनिटं तरी तुम्ही व्यायाम करा.
तुमच्या 10 मिनिटामधून 15 मिनिट, 20 मिनिट, अर्धा तास कधी होत गेलं हे कळणार सुद्धा नाही. पण पहिले 10 मिनिटाचं तरी तुम्ही स्वतःला व्यायाम करण्यासाठी घडवा. आणि त्याकरताच आपण तुम्ही शाळेमध्ये आल्याबरोबर एक 10 मिनिटं दोरी, एक 10 मिनिटं तुम्ही दोरी खेळू शकता का एवढं एकदा कधी बघा तुम्ही. जास्तीत जास्त 5 मिनिटं जरी खेळलात ना फार मोठी गोष्ट आहे. कारण एका मिनिटात साधारण 170-180 उड्या मारू शकतो माणूस. आणि 5 मिनिटामध्ये 1000 उड्या मारायचं म्हणजे असं घाम 100% येणार तुम्हाला. आणि शरीरातून घाम येणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे शरीरामध्ये जे अवयव आहेत त्याची एक चांगली अशी वाढ होते. आणि कोणताही पालक आपल्या पाल्यांनी व्यायाम करायला पाहिजे असं सगळ्याला वाटतं. पण बऱ्याच गोष्टी आपण सहजपणे होणाऱ्या कंटाळा करत असल्यामुळे होत नाही. आणि त्याचा दुष्परिणाम होतो. लवकरच आपल्याला डायबिटीज, ब्लड प्रेशर अशा आजारांनी आपण ग्रस्त होतो. पुन्हा डॉक्टरकडे जातो. कमी वयामध्ये आजार लागल्यामुळे आपल्याला दवाखान्यात ऍडमिट व्हावं लागतं. आणि पूर्ण कुटुंब आपलं दवाखान्याचं बिल भरता भरताच परेशान होतं. म्हणून ह्या वयामध्येच तुम्ही व्यायामाची सवय लावून घ्या असा एक शुभ संदेश सरांनी आपल्याला दिला. सर, आमचे हे सर्व विद्यार्थी आपला हा संदेश 100% पाल्य करणार. सगळे पाल्य का मान्य आहे ना? सगळ्याला हात वर करा. आहेत का? आता हे सर्व विद्यार्थी उद्यापासून दोऱ्या खेळणार. सकाळी शाळेत आल्याबरोबर खेळणार ना? झाली, शाश्वती झाली. आणि अभ्यास करून जेव्हा आपल्याला फार काही झोप येते ना, असं अभ्यास करता करता डोळे झाकले, तेव्हा आपण 1-2 मिनिटं जरी चाललं ना ती झोप सुद्धा पळून जाते आणि परत फ्रेश असा अभ्यास करायला मिळतं. म्हणजे आपण कायम व्यायाम आणि शरीराला थोडं मुवमेंट देत राहिलं ना तर आपलं परीक्षेमध्ये आपण निश्चित प्रावीण्य मिळवू शकतो. ही खात्री ठेवा. सर्वांनी व्यायामाच्या सवयी लावून घ्या. कारण आपल्या आयुष्यामध्ये शेवटपर्यंत खरा आनंद आणि खरा वेळ आपण कुणासाठी, स्वतःसाठी जर घालवत असेल तर तो आहे व्यायाम. अर्धा 1 तास चालल्याने सुद्धा किती आनंद येतोय हे तुम्ही निश्चित बघा तुम्ही. आणि त्या 1 तास चालण्याच्या याच्यामध्ये आपल्याला खरंच चांगला मित्रपरिवार सुद्धा मिळत जातो हळूहळू. आमच्या वयामध्ये आता मी रोज 8 किलोमीटर चालतो. जवळपास 80 ते 85 मिनिटं माझं वॉकिंग आहे. आमचं जवळपास 20 लोकांचा ग्रुप आहे. त्याच्यामध्ये 7 डॉक्टर आहेत. आणि हे सर्वांना ह्या वयामध्ये असे हळूहळू चांगलं एक मित्रपरिवार सुद्धा मिळत जातो. ज्याच्यामुळे आपल्याला बोलायची सवय चांगली लागते. चांगले विचारावर आपल्या चांगलं कुठं टेन्शन असेल तर सहजपणे मित्राला विचारतो. मित्र आपले विचार मांडणी करतात, त्याच्यावर चर्चा होते आणि मार्ग मोकळा होतो. तो एखादा चर्चेनंतरच कोणत्याही या गोष्टीवर मार्ग निघत असतो. तर मित्र, 100% या क्रीडा स्पर्धेमध्ये शाळेचे जवळपास 900 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. बरोबर आहे कांबळे मॅडम? हां, इकडे आहे. हां, तर मला वाटतं सर चांगली संख्या आहे. अतिशय कौतुकास्पद अशी संख्या आहे पार्टिसिपंटची. पहिला आला काय, दुसरा आला काय ह्याला काहीच महत्त्व न देता आपण पार्टिसिपेंट झालो ही अतिशय आनंदाची गोष्ट असते. आणखीन काही विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला सर, पुढल्या वर्षी त्यांनीही सहभाग घ्यावा असं माझं मत आहे. आणि कायम शाळेमध्ये एकतर 15 मिनिटं पूर्वी येऊन तुम्ही दोऱ्या खेळा
किंवा शाळा सुटल्यावर 15 मिनिटं नंतर तरी दोऱ्या खेळा, पण शाळेमध्ये निश्चित तुम्ही काही ना काही स्वतःच्या शरीराला घाम येईल असा व्यायाम करून घरी जात जा. कारण आता मैदानं फार कमी राहिलेली आहेत. आपण व्यायाम करावा कुठं हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. संस्थेने आपल्याला मैदान उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. यापुढे संस्था आणखी फार मोठा मैदान येणाऱ्या काळामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. या क्रीडा सप्ताहाच्या निमित्ताने सर्वांना मी शुभेच्छा देतो. शिक्षकांसाठी काही स्पर्धा ठेवल्यात का सर? मागणी आहे, मग करून टाका पूर्ण सर. त्यांच्या स्पर्धा घ्या आणि त्याच्यामध्ये जे कोणी शिक्षक शिक्षिका आल्या त्यांचंही कौतुक करू आपण मला शांतपणे ऐकून घेतलात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. विद्यार्थी मित्रांनो, सरांनी आपल्याला व्यायामाचं महत्त्व कशासाठी आवश्यक आहे या सगळ्या बाबी आपल्याला जाणून दिल्या आहेत. आनंदी जीवनासाठी तसेच नवीन मित्र मिळवण्यासाठी सुद्धा आपल्याला व्यायामाची आवश्यकता आहे. हे सरांचं महत्त्व आपल्याला सर्वांना पटलेलं आहे. तसेच आपल्याला नवीन मैदानसुद्धा उपलब्ध करून देण्यासाठी सर प्रयत्नशील आहेत. धन्यवाद सर. यानंतर आपल्यासमोर एक प्रदर्शनीय सामना होणार आहे. इयत्ता 8वी वर्गातील विद्यार्थी कबड्डी हा क्रीडा प्रकार आपल्यासमोर सादर करणार आहेत. मी प्रमुख मान्यवरांना विनंती करतो की या दोन्ही संघांचं या ठिकाणी दोन्ही संघांना विनंती करू त्यांनी मैदानावर यावं. या दोन्ही संघांमध्ये नाणेफेक होईल आणि त्यानंतर हा सामना सुरू होईल. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक माननीय श्री गिरवलकर सर यांना विनंती करतो यांनी नाणेफेक करून या सुरू करावा. कार्यक्रमात उपस्थित अग्रवाल सर, सोमानी सर, नरमितवार सर व मुख्याध्यापक स्वामी सर, पर्यवेक्षक गिरीश कुलकर्णी सर, पांजाळ सर यांनाही विनंती करतो या विद्यार्थ्यांना मनोबल वाढवण्याकरिता आपण मदत करावी. सर्वप्रथम दोन्ही संघ हस्तांदोलन करून घेतील. हे दोन्ही संघ आपल्या विद्यालयातील 8वी वर्गातील आहेत. संघनायक कॅप्टन नाणेफेकसाठी मैदानात सज्ज आहेत. नाणेफेक झालेली आहे. सामना सुरू होईल. मी विद्यालयाचे पर्यवेक्षक पांचाळ सर यांना विनंती करतो की त्यांनी ऋणनिर्देश आभार प्रदर्शन या ठिकाणी व्यक्त करावे. श्री पांचाळ सर. सामना सुरू झालेला आहे. आजच्या शालेय क्रीडा स्पर्धा उद्घाटन समारंभाचे उद्घाटक माझे गुरुवर्य श्री उमेशजी गिरवलकर सर. त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे मी विद्यालयातर्फे आभार मानतो. तसेच संस्थेचे सचिव अग्रवाल सर, लक्ष्मीकांतजी सोमानी सर यांचेही मी आभार मानतो. तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक स्वामी सर, पर्यवेक्षक, उपस्थित विद्यार्थी व सेवक या सर्वांचे मी आभार मानतो. कबड्डी या क्रीडा प्रकारात एकूण 12 खेळाडू असतात. त्यापैकी प्रत्यक्ष मैदानात 7 विद्यार्थी खेळ करत असतात. 5 विद्यार्थी हे राखीव असतात. मैदानाची आखणी पाहता मध्य बाजूला असणारी ही मध्य रेषा असते. त्यापुढील 2 रेषा, एक टच लाईन आणि एक बोनस गुण देणारी रेषा असते. विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवायचा आहे. गडी बाद झाल्यानंतर खेळाडूंना प्रतिसाद द्यायचा आहे व प्रोत्साहित करायचं आहे.
या प्रदर्शनी सामन्यात पंच म्हणून हाके सर व राठोड सर आपली भूमिका निभावत आहेत. बाजूला ज्या 2 रेषा ओढलेल्या छोट्या रेषा आहेत ती राखीव खेळाडूंसाठी लॉबी तयार करण्यात आलेली असते. एक विद्यार्थी बाद 2. पहा विद्यार्थी मित्रांनो, एका संघामध्ये आपल्याला खेळाडूची संख्या जास्त दिसत आहे. आक्रमण केल्यानंतर टच रेषेस टच करणे अनिवार्य आहे. एक पॉइंट मिळालेला आहे. फक्त 2 खेळाडू पुढील संघातील शिल्लक आहेत. एक पॉइंट पुढील संघास. आणखीन एक पॉइंट मिळालेला आहे.